गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 8। गरमागरम नाश्ता करून आम्ही निघालो अगोडा फोर्टला। अगोडा फोर्ट हा आमच्या हॉटेलपासून 9 किलोमीटर होतं आणि इकडे पोचल्यानंतर आम्ही तिकीट काढली। तिकीट पर पर्सन 25 रुपीज घेतले त्यांनी। परिसर खूप छान मेंटेन केला आहे, क्लीन आहे आणि ही जी इमारत आहे ही खूप जुनी आहे। बाकीचं तुम्हाला प्रियंका सांगेल डिटेलमध्ये आता। हॅलो फ्रेंड्स, तर काल आम्ही फिरलो गोव्यातले सगळे बीचेस आणि आज आम्ही आलो आहोत गोव्यातला सगळ्यात प्रसिद्ध अगोडा फोर्ट। तर अगोडा फोर्टचा इतिहास असा आहे की 1609 मध्ये हा पोर्तुगीजांनी जमिनीपासून बांधला गेला। त्यानंतर 1612 मध्ये हा फोर्ट पूर्ण झाला। अगोडा फोर्ट पाहिल्यानंतर आम्ही निघालो ओल्ड गोवा चर्च म्हणजेच बॅसिलिका ऑफ बॉम जीजस। याचा अर्थ असा होतो की चांगला येशू किंवा बाळ येशू। या गोव्याच्या चर्चमध्ये गोव्याचे संरक्षक संत सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष आहेत आणि ते तुम्हाला पाहायलाही भेटतात। ओल्ड गोवा चर्च पाहिल्यानंतर आम्ही निघालो सेंट ऑगस्टिन टॉवर पाहण्यासाठी। ओल्ड गोवा चर्चपासून हे खूप जवळ आहे, तुम्ही चालतही जाऊ शकतात। दुपारचे 3 वाजलेले आणि आम्हाला प्रचंड भूक लागलेली, तर जाताना आम्हाला डोमिनोज दिसलं। मग आम्ही तिकडे थांबलो आणि मग आमचा लंच तिकडेच केला आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो फॅंटसला जाण्यासाठी। मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। ओ, 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 इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। मित्रांनो, फॉन्टस हे लॅटिन क्वार्टर आहे जे पोर्तुगीज काळातल्या आर्किटेक्चरद्वारे, ज्यामध्ये अनेक युरोपियन शहरांमध्ये आढळणारे अरुंद आणि नैररम्य वळणाचे रस्ते, जुने विल्ला आणि फिकट पिवळा, हिरव्या आणि निळ्या रंगांचे पारंपरिक टोनमध्ये रंगवलेल्या प्रोजेक्टिंग बाल्कनीसह इमारती आणि छपरांचा समावेश आहे। तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे डोना पावलाला। तर वाटेमध्ये जाताना आम्हाला वेगवेगळे कसिनो आणि क्रूज भेटले। या क्रूजमध्ये मोस्टली कसिनो पण खेळतात आणि त्याचसोबत गोव्याचे पारंपरिक डान्स, DJ आणि डिनर पार्टी असते। तर त्याचे वेगवेगळे रेट्स आहेत। आम्ही तिकडे गेलो नाही कारण की आमच्याकडे टाईम खूप कमी होता। त्यानंतर आम्ही डोना पावलासाठी पुढे निघालो। डोना पावलाला सिंघम मूवीची आणि एक दुजे किले या मूवीची शूटिंग तिकडे झालेली आहे। तर डोना पावला ही एक दानशूर महिला होती असं म्हटलं जातं। तिने गावकऱ्यांना मदत केली होती आणि त्यांच्या भल्यासाठी खूप कामं केली होती, म्हणून तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी या ठिकाणाचं नाव तिच्या नावावरून डोना पावला असं ठेवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला या परिसराला ओडावेल असं म्हटलं जात होतं। आम्ही इकडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि निघालो डायरेक्ट हॉटेलला, कारण की आम्हाला उद्या सकाळी निघायचं होतं मुंबईसाठी। गोव्यापासून मुंबईचा प्रवास हा 677 किलोमीटर होता। तर पहाटे उठून नाश्ता केला आम्ही आणि निघालो मुंबईसाठी। बट त्या आम्हाला एक स्टे घ्यायला लागला आमच्या गावी आणि त्यानंतर तिकडे एक स्टे घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईला निघालो। तर मित्रांनो, कशी वाटली आमची मुंबई टू गोवा जर्नी ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। काही सजेशन असतील तेही तुम्ही सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि वरती बेलचं बटन आहे ते पण दाबा। आणि मित्रांनो, उद्या अजून एक नवीन ट्रॅव्हल व्लॉग येणार आहे, तो नक्की पहा। बाय बाय।